ओम श्री सिद्ध भैरवाय नमः. बघा, माणसाच्या जीवन विकासाकरता जे काही विचार आहेत ते मी सांगण्याचा प्रयत्न करतो. आजचा स्त्री असो, पुरुष असो किंवा विद्यार्थी असो, त्याच्या डोक्यात काय पाहिजे? सकारात्मक विचार. आता मला काहीतरी करायचं आहे आणि मी ते करीन. आणि शिक्षणाचा हेतू काय आहे? शिक्षण म्हणजे काय? मला काहीतरी करायचं आहे. मला काय व्हायचं आहे? मला शास्त्रज्ञ व्हायचं आहे, मला इंजिनियर व्हायचं आहे, मला डॉक्टर व्हायचं आहे, मला वकील व्हायचं आहे, मला कोट्याधीश व्हायचं आहे, मला विमानदल व्हायचं आहे, नौकादल व्हायचं आहे, मला काहीतरी व्हायचं आहे. ही गाठ मनाशी बांधून जो जिद्द धरतो त्याचं नाव शिक्षण. आज 50% लोकांकडे ते विचार आहेत, पण 50% लोकांच्या डोक्यात काय विचार आहे? होतं का नाही, करू का नको, होईल का नाही. ज्याच्यापाशी करू का नको, होईल का नाही विचार आहे ना, त्याच्या जेव्हा तो जगला काय आणि मेला काय, त्याच्या जीवनामध्ये काहीच अर्थ नाही. सकारात्मक विचार, मला काहीतरी करायचं आहे. बघा, बाजीप्रभू देशपांडे, शिवाजी महाराज रायगडावर जायचे होते आणि वाटेमध्ये मागून मुसलमान सैन्य लागले होतं. बाजीप्रभू देशपांडे खिंडीत उभा होता. महाराज तुम्ही जा, तुम्ही जाईपर्यंत मी इथं कोणाला येऊन देणार नाही. आणि त्याचं मुंडकं उडून गेलं होतं, तरी त्यांनी धडानी 50 लोक मारले, पण कोणाला जाऊन दिलं नाही. जेव्हा तोफेची सलामी ऐकली तेव्हा त्यांनी प्राण सोडला. शिवाजी महाराज स्वराज्याची स्थापना करीन. लोकमान्य टिळक, स्वराज्य माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मिळविनच. आजपर्यंत जेवढे शास्त्रज्ञ मोठमोठे थोर पुरुष होणार, त्यांच्यापाशी काय होतं? जिद्द होती. आणि आज जिद्द राहिली नाही. बाबाचा आशीर्वाद पाहिजे, मला फुकट कसं मिळेल. आजही लोकांना शासन फुकट देऊ राहिले, लोकांना लय आनंद होतो. पण फुकट घेतल्यानं, फुकट दिलेला माणूस लाचार बनतो आणि आळशी बनतो. तर मला काहीतरी करायचं आहे, मी काहीतरी करीन. तर आज तरुण आहे ना, तरुण राहिलाच नाही. तरुणाच्या अंगामध्ये 50% आहेत, पण 50% काय झाले? निर्बळ झालेत, विचारहीन झालेत, जिद्द नाही. मी स्वतःचं माझं उदाहरण सांगतो. मला गरिबी होती, खायला अन्न नव्हतं, मी अंगाला कपडा नव्हता, पण मी जिद्द धरली आणि मला 5 पोते भात व्हायचं. आज माझ्याकडं मला 50-60 पोते भात होते. आणि डोंगर जमीन आहे, पर्यटन जमीन बनवली, आयुर्वेदिक शिक्षण घेतलं, ज्योतिष शिक्षण घेतलं, शेतकरी झालो. आज लोकांना मी जगतो. आणि म्हणून आज जगा आणि जगू द्या. स्वतः काहीतरी करा आणि आपण घेतलेले विचार. म्हणून गीतेमध्ये श्लोक आहे, कर्म न का धारेषु महापरेषु कदाचिन. अर्जुना, कर्म कर. कर्म केलं तुला फळ मिळणार आहे. पण आज कर्म नको आहे. फुकट कसं मिळेल आणि फुकट कसं मिळेल या आशेवर निम्मे लोक जगू राहिलेत आणि जीवनातून निष्फळ झालेत. तर आज मला काहीतरी करायचं आहे. तर एक मिलिटरीची भरती होती. त्या मिलिटरीच्या भरतीमध्ये मेजर प्रत्येकाला इंटरव्ह्यू चालू होती आणि एक तरुण बाजूला बसला होता. त्या तरुणाला विचारलं, का रे बाबा बाजूला बसला, एवढ्या गर्दीत माझा नंबर लागेल का? लावून घेऊ म्हण. बरं, नंबर लागला तर मग मला ती बंदूक चालवता येईल का? म्हण तुला आम्ही शिक्षण देऊ. बरं, शिकवलं आणि मी त्यांना मारलं. त्यांनीच मला जर मारलं तर आमच्यात पुरीत्यात. पुराल का? म्हण पुरू. मग त्याचं झाड लायत्यात, लावू म्हण. समजा ते झाड मेलं आणि त्याचे ते लाकडं कापले, त्याचं फर्निचर केलं, त्याचा टेबल बनवला, खुर्ची बनवली आणि तो मिलिटरीच्या तुम्ही ऑफिसमध्ये आला तर बरं होईल. नाही तर शाळेमध्ये गेला, मराठी शाळेमध्ये शिक्षक येतो, कारण आता शिक्षकांना मारायची परवानगी नाही आहे. पालक त्यांना बोलतात, शासनाला बंदी केली. पूर्वी आम्हाला शिक्षक मारायचे आणि त्या धाकाबीनं शिक्षण व्हायचं. आज धाक नाही राहिला आणि मुलांनाही घेणं नाही, शिक्षकालाही घेणं नाही. आणि तो शिक्षक येतो टेबलावर शिडी आपतो, ए पोरो गप बसा. किती मोठा अपमान आहे.
मेजरनं सांगितलं बाबा तू येऊच नको. आज 50% तरुणांच्या डोक्यामध्ये हे विचार झाले आणि या मोबाईलमुळं इंटरनेटमुळं त्यांचे डोके हँग झालेत. मला नोकरी नाही मिळत व्यवसाय कर, धंदा कर. माझ्याकडे एक पुस्तक आहे त्याच्यामध्ये 300 व्यवसाय आहे. शेती करा, दूध व्यवसाय करा, अनेक व्यवसाय आहे. पण मला काही करायचं नाही. मला कसं फुकट मिळेल, बापाची इस्टेट कशी भेटेल, बापाचं ATM माझ्या ताब्यात कसं होईल. आणि ATM जरी मिळलं तरी ATM सांभाळता येत नाही. दारू प्या, गांजा प्या, नशा प्या, इंटरनेटमध्ये बघा आणि फक्त काय काम करतात, किती काम करतात, फक्त मोबाईलच्या रिचार्ज पुरतं आणि त्याला खर्चायापुरतं. बाकीचे कुटुंब गेलं डोऱ्यात. आजच्या तरुणाला स्वतःही जगायची हिंमत नाही आणि कुटुंब सांभाळायची हिंमत नाही. आणि मग काय म्हणतात, वंशाला दिवा पाहिजे. कशाला दिवा पाहिजे? आज मुलींच्या अंगात तेजस्विता आहे. आज मुली प्रत्येक क्षेत्रात आहे. मुली प्रत्येक क्षेत्रात पहिल्या नंबरला आहे. मुली काहीतरी करतात, आईबापांना सांभाळतात, मुलींपाशी जिद्द आहे. आज तरुण हिंमतच राहिली नाही. म्हणून जर करायचं असेल त्यांनी गीता वाचली पाहिजे. गीतेमध्ये पहिला श्लोक आहे, कर्मणका धारेशी महाफलेषु कदाचन. आणि अजून एक आहे, राजबोधा सांगितलेलं आहे, त्यानं असं केलं, अरे त्याच्याकडे 4 बोटं करतो, 4 बोटं तुझ्या काही, तू गुन्हेगार नाही का, तू 4पट गुन्हेगार आहे. मनात्वाचे रे पूर्वसंचित केले, तयासारखे भोगणे प्राप्त झाले. मी पूर्वी काय कर्म केलं तर माझ्या कर्माचं वाईट केलं तर वाईट मिळेल, चांगलं केलं तर चांगलं मिळेल. म्हणून मी जे कर्म करील त्या कर्माचं फळ मलाही मिळेल आणि दुसऱ्यालाही मिळेल, माझ्या कुटुंबालाही मिळेल. म्हणून आज प्रत्येकानं, मुलगी असो मुलगा असो, भीष्माचार्य किती वर्षाचे होते? 185 वर्षाचे होते. त्यांनी पहिला शंख फुकला. शेलार मामा उदयभानूंना तानाजी मालुसऱ्याला मारलं. शेलार मामाचं वय होतं 85 वर्ष. त्यांनी तोंडानं त्याची नरडी फोडली शेलार मामाची. असे कर्तृत्ववान आपल्या भारतात होऊन गेले. म्हणून आपल्याकडं यवनांचं राज्य होतं, मुसलमानांचं यवनांचं राज्य होतं, इंग्रजांचं राज्य होतं. म्हणून आपल्या या कर्तृत्ववान लोकांनी जीवाची पर्वा न करता आपला भारत देश स्वतंत्र झाला. आणि या स्वतंत्र भारताचा माणूस आळशी बनला, मला फुकट कसं मिळेल, आणि फुकटच्या आशेवर जीवन बर्बाद करून बसला. मनुष्य जन्माला आला, एक दिवस मरणार रे. अरे पण मरता मरता काहीतरी करून मर. एक यवनाना एका माणसाला खाली पाडले आणि त्याच्या मुटकाच्या ठेवले. काय रे साले लढेंगे क्या? तो काय बचेंगे तर हरू बी लढेंगे. मी जगलो तर अजून लढल, मला काहीतरी करायचं आहे, मी काहीतरी करीन. ही हिंमत ज्याच्यात असेल त्याचं नाव तरुण. तरुणाची व्याख्या काय? मी तरुण आहे. तरुणाची व्याख्या तेजस्विता, तत्परता आणि करुणता. तेजस्विता, मला काहीतरी करायचं आहे. करुणता, एखाद्या जर अन्याय झाला तो मी पाहणार नाही, निमूट सहन करणार नाही, त्याला मी लढा देईल. आणि करुणता, माझी आई आहे, माझा बाप आहे, माझी बहीण आहे, ती माझी बहीण आहे. आणि आज तरुण काय करतात? आपले तरुण देशावर लढतात. आणि आताचे तरुण काय करतात? लहान लहान मुलींवर बलात्कार करतात. काय ही व्याख्या झालेली? आज जिकडे पाहा तरुणाचा वापर काय, तुला बलात्कार करायला दिला. शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्यावरती येऊन लोक अत्याचार करत होते आणि म्हणून त्यांनी त्यांना मारलं. आणि आताचे तरुण का यांना ज्ञानाची ज्ञान नाही आहे, चांगलं पाहते नाही, चांगलं ऐकते नाही, शाळेत संस्कार नाही आहे. शाळेतसुद्धा शिक्षकांनाही गरज नाही, आईबापांनाही गरज नाही. मुलगा जन्मला त्याच्या हातामध्ये काय? इंटरनेट, TV. का? ते नाद होतं. ते नादावलं का परत येतच नाही. आणि इंटरनेटमध्ये पैसा मिळाला म्हणजे इंटरनेटमध्ये निमं चांगलं आहे, निमं वाईट आहे. ते वाईट पाहतात आणि वाईट वागतात आणि बर्बाद होतात. म्हणून जर जगायचं असेल, करायचं असेल तर मला काहीतरी करायचं आहे, मी काहीतरी करीन. होतं का नाही, करू का नको, नकारात्मक विचार आज प्रत्येक घरात झालेले आहेत. नकारात्मक विचार म्हणजे काय? भूत. हे भूत भरले, भूत. होतं का नाही, करू का नको, होईल का नाही. म्हणून गीता, ज्ञानेश्वरी, हरिपाठ हे जे ग्रंथ आहे या ग्रंथामधून माणसाच्या डोक्यामध्ये जे नकारात्मक विचार आहे हे काढण्याची शक्ती आहे. म्हणून हे दिलेलं आहे, करमणूक करता नाही दिलेले, माणूस उभा राहा करता. गीता काय करते?
जो झोपेले त्याला उठवते, जो उठेले त्याला चालायला लावते, आणि जो चालतो त्याला पळायला लावते. केल्याने होत आहे रे, आधी केलेच पाहिजे. कर्म केलं पाहिजे. म्हणून कर्म करा. डोक्यातून नकारात्मक विचार जे आहे हे नको आहे. मला काहीतरी करायचे, मी काहीतरी करीन, मी जगल आणि दुसऱ्याला जगून. आज वंशाला देवा पाहिजे. काला देवा पाहिजे? अरे मेल्यावर पाणी नाही, तो वयस्कर झाले हो, त्याला सांभाळायला पाहिजे. याला जगायची हक्क नाही, तो काय जगावणार आहे? आज आई बाप वृद्धाश्रमात जातात, आणि वृद्धाश्रमाला 2 मुलं आहे, तिकडून फोन येतात, अरे तुझे आईवडील आले, अंत्यसंस्काराला ये, त्यांचं तुम्हीच करा. अरे त्या अंत्यसंस्काराला येते नाही, मग काला देवा पाहिजे? म्हणून प्रत्येकाने लाज धरा. आणि ह्या जीवनामध्ये आपले गीता ही माता आहे. या गीतेकरता, या मातेकरता, या भारतभूमीकरता, आपल्या आईवडिलांकरता, आईवडिलांची सेवा करा, आईवडिलांचे उपकार ठेवा. तुम्ही म्हातारे होणारे, तुम्हाला सुना येणारे, आणि याच्याकरता कर्तृत्वान विचार ठेवा. फुकट मिळण्याची आशा सोडून द्या. फुकट नको आहे, मी काहीतरी करीन. आपली आत्मजागृती करा आणि उभे राहा, आणि आपलं जीवन जगा आणि जगू द्या. आपल्या जीवनाचं सार्थक व्हायचे. माणसापाशी नकारात्मक विचार. आज माणूस आजारी झाला ना, तर तो निमाय काय करतो? हादरून जातो. आजार आहे, प्रकृती, मी नीट होणार, मी नीट होईल, मी गरीब आहे, माझी गरिबी जाईन. आणि मग ही विचार जाण्याकरता सकारात्मक विचार देत असेल तर गीता प्रत्येकानं गीतेचे विचार घ्या. आणि म्हणून आता गणपती येणार आहे, हरताळका येणार आहे, आणि गणपती आपला डोक्यातला गणपती जागा करा. आणि ही जी सकारात्मक विचार, कर्तृत्व शक्ती प्रत्येकानं डोक्यात घ्या, आणि जीवनाचं कल्याण करा. जय भैरवनाथ महाराज की जय.